नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गाव पडवेकरांचा आदर्श पुढाकार। माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने पडवे येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरुस्ती। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात असलेल्या गाव पडवे येथील ग्रामस्थ, युवक आणि माजी विद्यार्थी यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावातील प्राथमिक शाळा क्रमांक 3च्या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेत एक आदर्श निर्माण केला आहे। गाव पडवेतील ही मराठी शाळा अनेक पिढ्यांच्या आठवणींशी जोडलेली असून याच शाळेतून अनेकांनी शिक्षणाची पहिली पायरी चढत आयुष्यात मोठे यश संपादन केले आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून शाळेची अवस्था अत्यंत खराब झाली होती। शाळेच्या छपरातील लाकडी वसे पावसामुळे खराब झाले होते। काही ठिकाणी कौलं खाली पडत होती। माकडांच्या सततच्या वावरामुळे आणि वर्षानुवर्ष दुरुस्ती न झाल्याने छपराचा काही भाग खचण्याच्या अवस्थेत आला होता। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता। ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी पुढाकार घेत शाळेची पाहणी केली व शाळेचे प्राध्यापक पाटील गुरुजी यांच्याशी चर्चा करून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली। गावातील माजी विद्यार्थी, युवक आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येत आर्थिक मदत, योग्य मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष श्रमदान करत शाळेच्या दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारली। आपली शाळा आपली जबाबदारी ही भावना मनात ठेवून सर्वांनी एकदिलाने काम सुरू केले असून गावात समाधान आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे या शाळेतून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत। तरीही त्यांनी आपल्या गावाशी आणि शाळेशी असलेलं नातं कायम जपत मदतीचा हात पुढे केला आहे। त्यामुळे गाव पडवेतील ही चळवळ नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे। ग्रामीण भागातील शिक्षण, सामाजिक एकोपा आणि गावाबद्दलची आत्मीयता जपणारा गाव पडवेकरांचा हा उपक्रम सध्या परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, राजापूर।